हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे रविवार. तर आता मी चाललो आहे पहिली ते बीच्या फ्लॅटवर आणि तिकडून मग आता बघूया कुठे जायचं आहे ते. आणि आता सकाळचे वाजलेले आहे हे बघा 10 आणि आता मी कार घेऊन चाललेलो आहे. तर गाईज चला तर जाऊया. तर गाईज बघा आता मी निघालेलो आहे आणि बघा इकडे जरा पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, पण अजून काय पडायला सुरुवात झालेली नाही आहे, त्यामुळे वातावरण जरा बरं आहे. आता चला तर जाऊया पहिली तिच्या फ्लॅटवर. बघूया त्याची तयारी झाली आहे की नाही ती. तर काय आता मी फायनली पोचलेला आहे तिच्या फ्लॅटवर आणि बघूया आता अभि काय करतोय तो. हा बघा आत्ता रेडी येऊन इकडे बाहेर चाललेला आहे बघा. आणि आता आम्ही निघालेला आहे. चला तर काय ते बघा आता आम्ही निघालेलो आहे काका काकू आणि अभि. आणि आता मी पहिली चाललो आहे ते इकडं साखळीला. तिकडं बघूया आता काय काय आहे ते. जाऊया, लेट्स गो. बघा पाऊस पण कमी आहे जरा. आणि आता मी घेऊन चाललो ते ऑल्टो आणि काका चालवत आहे गाडी आणि मी बसणार आहे पुढं आणि अभि बसणार आहे. अभि आणि काकू बसणार आहे इकडं मागे. सो चला. तर गाइस आता आमचा पहिला इथे स्टॉप आहे. आता आम्ही फ्यूल अप करायला जाऊया आणि त्याच्यानंतर मग साखळीला डायरेक्ट. चला तर गाइस आता पेट्रोल भरून आम्ही इथे आलेला आहे. हा उसगावचा पूल आहे. किती बघ जबरदस्त दिसतोय तो. ऊन पडलेला आहे बघा, पाऊसाचं नाव सुद्धा नाही आहे. आणि आता आम्ही कंटिन्यू चाललेला आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे साखळीला आणि आता आम्ही चाललोय ते केरिम फूड ब्रिजला. केरिम फूड ब्रिज. आणि इथून आहे बघा इकडं मॅप लावलेला आहे मी. इथून 9.5 किलोमीटर दाखवतो. आता मी निघतोय. इकडं आता रस्त्याचं काम चालू आहे बघा, आता मी इकडं पाहू शकतो. आणि एकाच इकडून गाडी सुटते, इकडं जरा वेळ थांबायचं वाटते आणि त्यानंतर जायचं वाटते बघा. इकडं आय थिंक ब्रिजचं काम चालू आहे हे बघा. आता आम्हाला लागलेला आहे हा बारीकसा रोड बघा. हा केरिम ब्रिजवर जातो आणि तुम्ही पाहू शकता इकडं किती लहान रोड आहे तो. बघा आता फायनली आता पोचलेला आहे मी केरिम ब्रिजला. आणि आता गाडी तिकडं मागे पार्किंग केलेली आहे आणि आता आम्ही इकडं चालत जात आहे ब्रिजवर. आणि तुम्ही समोर पाहू शकता किती जबरदस्त व्ह्यू आहे तो. आणि हे सगळं डोंगर आहे बघा आणि झाडं बघा हिरवीगार सारखी. आणि तुम्ही इकडं पायवाटी पाहू शकता इकडं. हे बघा हे इकडं पाणी आहे आणि पायवाटी बघा अशी आहे. आणि आज रविवार असल्या कारणामुळे आज लोक खूप आहे. बघा समोर दिसतंय तुम्हाला तिकडं. तर हे बघा आता फायनली तिकडं पोचलेलो आहे मी केरिम ब्रिज. आणि हा खूप फेमस आहे ब्रिज आणि फोटोग्राफीसाठी तर एकदमच फेमस आहे. आणि रील बी वगैरे इकडं खूप शूट करतात. आणि इकडं बघा ही सगळी इकडं घरं आहे बघा, गाव आहे थिंक इकडं. तुम्ही इकडं पाहू शकता इकडं ही नदी आहे बघा. आणि हे बाजूला आहे ते कुरागळ तुम्ही पाहू शकता इकडं. आणि किती लांब आहे तो ब्रिज बघा. तिकडून स्टार्ट होतो तो तिकडंपर्यंत. अजून आम्ही तिकडं गेले नाही आहे. आता आम्ही हे बघा इकडून जात आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला तर एकदमच भारी दिसतं इकडं, कारण सनसेट होतो त्यामुळे खूप छान मस्त दिसतं. ते बघा इथं आम्ही आत्ता लास्ट एंडला पोचलेलो आहे बघा. आणि एक कॅनल आहे बघा, इकडून पाणी येतं. तिकडून स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल तिकडंपर्यंत आहे तो कॅनल.
आणि बाकीचं वातावरण एकदम मस्तच आहे. गरमी होते पण. हा गरमी. डोंगरातलं पाणी आहे डोंगरातलं पाणी डोंगरातलं पाणी ना ते. सगळं घ्यायचं बोलतात ते त्यालाच. सगळं वाहत बघ काय बरं स्वच्छ एकदम स्वच्छ आहे बघा. दगड दिसतात एवढं स्वच्छ पाणी आहे आरशासारखं. आणि बघा इकडं काकून छत्री घेतलेली आहे एवढं आहे कारण बागायती पण आहे आणि एवढं निसर्गरम्य वातावरण. त्याच्यामध्ये वाहणारी ही नदी आणि कॅनल आहे. मनाला एकदम भारावून टाकतो असं हे निसर्गरम्य वातावरण आहे. असं हे केरिम फुटब्रिज फुटब्रिज आहे हा. यासाठीच लोक हे बघण्यासाठी मुद्दाम येतात. गोव्यातून खूप आणि बाहेरून सुद्धा लोक येतात इकडं. तुम्ही इकडे यायच्या वजे आमच्या साकोड्याला या पाणकीच्या फुलावर एकदम नका. बेस्ट आहे म्हणजे सिमिलर आहे हा तिकडं असाच दिसतो सारखा. जास्ती बरं आहे. खालोखाल उंचावर एवढा पूल आहे तो आणि खालोखाल गाव आहे एवढा मस्त. गाव आहे एवढा मस्त. खालोखाल गावाची वस्ती आहे राहतात तिथं लोक. परत मागच्या बाजून एवढा मोठा प्रचंड पर्वत आहे जणू काय आकाशाला टेकलेला आहे. एवढा मोठा पर्वत आहे. तर गाइस तुम्ही हा पाहू शकतात केरिम फुटब्रिज आणि इथला व्ह्यू तुम्ही बघू शकतात. तर गाइस आता आम्ही फायनली ब्रिजवरून आता परत चाललोय आणि आता नेक्स्ट कुठे चाललोय ते तुम्ही बघत राहा. अजून आमचा काय प्लॅन झाला नाही तरी बघूया आता नेक्स्ट कुठे जायचं ते. गाइस आता आम्ही केरिम फुटब्रिज बघून आता आम्ही चाललोय ते इकडं केरिम डॅम एक आहे तो बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. आणि इथून किती किलोमीटर बघा मॅप लावलेला आहे मी. इथून 2.3 किलोमीटर आहे. सो आता मी थोड्याच वेळात पोचणार आहे आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. बघा आता फायनली आम्ही आता इकडं पोचलेलो आहे केरिम डॅमला. तुम्हाला दाखवतो मी आता कसं इकडचा व्ह्यू आहे तो. हे बघा हे असं आहे आणि तुम्ही इकडं पाहू शकता. आता इकडं बघा ही नदी आहे आणि इथून बघा कसा व्ह्यू येतो तो. एकदम जबरदस्त सारखा आहे बघा. किती छान आहे बघा. तर गाइस तुम्ही आता इथून बघू शकता. इथून आम्ही आता पायऱ्याने खाली आलो आणि इथून आता कसं दिसतं नक्की सांगा. आम्हाला तर एकदम खूप छान दिसतंय. आणि जरा आता पाऊस कमी असल्या कारणामुळे जरा पाणी कमी वाहतं नाहीतर एकदम बेस्ट सारखं. आणि एकदम चारी बाजूला पूर्ण जंगल आहे. आता बघूया त्याला. तो गाइस तुम्ही इथे बघू शकता इथे एकदम नदी एकदम तुडुंब भरलेली आहे आणि जरा पाणी असतं तर एकदम इथून खूप असं छान वाहतं. तरी आता जरा कमी आहे तो त्यामुळे. आणि चला आता दुपारचे वाजलेले आहे 2 वाजत आलेले आहे आणि आता जाऊया चला जेवायला कुठेतरी. आता आम्ही डॅम बघून आता आम्ही चाललोय ते इकडं सिल्वर स्पून हॉटेल आहे साखरेमध्ये इकडंच आहे. आणि आता जेवायला आम्ही चाललेलो आहे आणि आता दुपारचं वाजलेलं आहे बघा 2:15. आणि बघा ऑलमोस्ट आता आम्ही पोचत आलेलो आहे. बघा आता आम्ही गाडी इकडं पार्किंगमध्ये लावलेली आहे. त्यांचंच पार्किंग आहे सिल्वर स्पूनचं. आणि हे बघा हे तुम्हाला समोर दिसतंय ते हे आहे ते सिल्वर स्पून हॉटेल. आणि आम्ही इकडं फर्स्ट टाइम आता जातोय. बघूया कसं काय जेवण बी आहे ते. सो चला लेट्स गो. आता आम्ही इकडून लिफ्टमधून आलेलो आहे आणि तुम्हाला स्टार्टिंगला बघा इकडं मस्तपैकी इकडं फोटो काढण्यासाठी बघा इकडे केलेलं आहे. आणि आता जाऊया. ओ वाव एकदम जबरदस्त सारखं. आता आम्ही इकडं बसलेलो आहे आणि आम्ही आता ऑर्डर केलं आहे ते व्हेज थाली. आणि आता बघा 2:30 वाजलेले आहे बघा. खूप भूक लागलेली आहे आम्हाला
आता किती वाजता येते इथे बघा. आता 4 आहे बघा. इकडं वेज थाली मागवलेली आहे आणि बघा आता मी पण इकडं जेवायला लागलेलं आहे बघा. काका पण जेवतोय, काकू पण जेवायला लागलेली आहे. कसं आहे, टेस्ट कशी आहे गाईस? आता जेवून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. आता आम्ही जेवून आता बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो ते हरवाळे वॉटरफॉल. सो गाईस बघा, मी आता इकडे बसले पुढं, काकू बसले मागं. आता जाऊया आणि आता टाइम झालेला आहे 3:30ला 5 मिनिटं आहे. सो लेट्स गो. गाईस अभि फर्स्ट टाइम आता बघणार आहे हरवाळे आणि काकू पण आहे बघा. बाबा घेऊनच जात नाही, आपणच जात आहे. आणि आता बघा इथून मॅप लावलेला आहे. 1.6 किलोमीटर आहे बघा इथून. आता फायनली आम्ही आज पोचलेलो आहे हरवाळे वॉटरफॉल आणि हे बघा इथून अशी पायवाट आहे जाण्यासाठी आणि इकडं मॅगी पॉईंट सुद्धा आहे बघा. तुम्ही इकडं खाणार तर सगळं मिळतं इकडं, चहा, वडापाव आणि इकडे आहे बघा स्टेप्स आहे. आणि बघा आता आम्ही पायऱ्या उतरून खाली जात आहे आणि हे बघा इकडून. आणि आज संडे असल्या कारणामुळे लोक भरपूर आहे इकडं आज. तर गाईस हा बघा, हा आहे तो हरवाळ्यांचा वॉटरफॉल आणि केवढा मोठा आहे तुम्ही पाहू शकता इकडून. तर काय ते बघा फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि बघा इकडं आम्हाला इकडं पाण्याचं असं मॉइश्चर सगळं इकडे येत आहे बघा आमच्या अंगावर. गाईस हा बघा, वाव किती एकदम जबरदस्त दिसतं ते बघा. आणि बघा इकडं पाणी येत आहे सगळं. गाईस आता आम्ही तिकडं वरच्या पॉईंटवर जातोय आणि काकू बघा इकडं मागे उरलेली आहे आणि अभि पण इकडं सगळं ओला झालेला आहे बघा. किती पट्टा तिथं आंबे थोडी नाही. जवळून तुम्हाला इकडं बघायला मिळतो बघा. काय आता आम्ही एकदम वरती आलेलो आहे सारखं आणि तुम्ही बघा आता आम्ही वरती होतो आणि आता आम्ही चाललो ते खालती त्या पॉईंटला. आणि लोकांची तुम्ही गर्दी पाहू शकता इकडं किती आहे ती आज, कारण आज संडे आहे. आता दादा गेलेला आहे वरती, चला आता मी पण वरती येतो आणि तुम्हाला हा वॉटरफॉल कसा दिसला तो नक्की सांगा. तर काय आता आम्ही चाललो ते बघा इकडे समोर टेम्पल आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता इकडं बाकी गरमागरम इकडे भाजून देतात. तर हे बघा, हे आहे रुद्रेश्वर देवस्थान हरवळे साखळी आणि याच्यासारखं
म्हणजे बाजूलाच तो वॉटरफॉल आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी इकडूनच दाखवतो. तर काय आता आम्ही देवळाच्या खालच्या बाजूला आलेलो आहे आणि तुम्ही इकडून पाहू शकतात आहे धबधब्याचं पाणी इकडून पडतं आहे. ते बघा इकडून असं जातं आणि तुम्ही इकडं मके मिळतात, तुम्ही इकडं बसून एन्जॉय करू शकता. बघा इकडं त्या खात आहे, मस्त प्लेस आहे एकदम. कशी वाटली? खूप मस्त आहे. तुम्ही इथे बघू शकता तिथे किती खोल आहे आणि ते पाणी. हो, इकडं सुका आहे बघा आणि तिकडं किती खूपच खोल आहे तिकडं. तर काय ते बघा आता इकडं गरमागरम मका मागवलेला आहे आणि इकडं तुम्हाला पाहिजे असेल तर इकडं टी पॉईंट सुद्धा आहे बघा. तर काय आता मी आलेलो आहे ते इकडं चहा प्यायला. 2 चहा सांगितले आहे बघा. इकडं चहा करत आहे आणि इकडं मॅगी पण मिळते. तर काय बघा आता इकडं आम्ही गरमागरम चहा पितोय आणि अभि तिकडं खातोय मका. तर काय आता फायनली आमचा वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.